वर्ल्ड हेरिटेज किल्ल्यांच्या जतनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारवर केलाय। रायगड वगळता कोणत्याही किल्ल्याचं जतन केलं जात नाहीये। जलदुर्गांच्या संवर्धनाकडेही दुर्लक्ष होत असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलंय। जगभरात शिवजयंती साजरी होत असताना संभाजीराजे छत्रपतींनी सरकारवर गंभीर आरोप केलाय। किल्ले रायगड वगळता वर्ल्ड हेरिटेज दर्जा मिळालेल्या 11 किल्ल्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सरकारला एवढंच सांगायचं आहे की नुसतं जयंती साजरी करून चालणार नाही, आपण करायलाच पाहिजे। तुम्ही जागतिक वारसा स्थळांमध्ये 12 किल्ले आणले, ती कौतुकास्पद आहे, पण जसं दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतनाचं काम चालू आहे त्याचप्रमाणे बाकी 11 किल्ल्यांचं काम तुम्ही सुरू करायला पाहिजे। ते नाही केलं संवर्धन जतनचं, ते तुम्हाला जे नामांकितपणा दिलाय तो सुद्धा ते काढून जागतिक वारसा स्थळाचे युनेस्को हेरिटेज जी आपली बॉडी आहे ती काढून 100% घेऊ शकते। पर्यटनाच्या माध्यमातून देशातून परदेशातून हे सगळे समुद्रातले किल्ले सुद्धा पाहायला यायला पाहिजेत। ज्या शिवाजी महाराजांनी किंवा देशाला वाचवलं, मग तो सिंधुदुर्ग किल्ला असेल, विजयदुर्ग किल्ला असेल, सुवर्णदुर्ग असेल, तुमचा पद्मदुर्ग असेल, असे अनेक महत्त्वपूर्ण किल्ले समुद्रात आहे। याला संवर्धन जतन होण्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थाने जर करायचं असेल तर तुम्हाला सी फोर्ट सर्किट टुरिझम करायला पाहिजे। त्याला परवानग्या लागतात जेटीच्या, त्या जेटीच्या परवानग्या सुद्धा मी पुरातत्व खात्याच्या माध्यमातून आम्ही दिलेत। महाराष्ट्र मॅरीटाईम बोर्ड सुद्धा त्याला तयार आहे ही सगळी मदत करणार, पण सरकारने ठरवायला पाहिजे आम्हाला सी फोर्ट सर्किट टुरिझम सुरुवात करण्यासाठी आमची इच्छा आहे। तर वर्ल्ड हेरिटेज दर्जाचे दुर्लक्षित 11 किल्ले नेमके कोणते आहेत? रायगड, राजगड, त्याचबरोबर शिवनेरी, तसंच प्रतापगड, लोहगड आणि पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग हे जलदुर्ग, त्याचबरोबर साल्हेर आणि खांदेरी